सावकाराच्या जाचाला कंटाळून महिलेने स्वतःच्या मुलीला विकून दिले सावकाराचे पैसे। कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदोस। बुलढाणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क पत्रकार परिषद घेऊन एका सावकारावर गंभीर आरोप केले आहेत। सावकाराकडून आदिवासी बांधवांना महिलांना होत असलेल्या त्रासाची आणि जाचाची माहिती त्यांनी दिली। विशेष म्हणजे ते स्वतः आमदार आहेत, राज्यात त्यांचे सरकार आहे, गृहमंत्री त्यांचे आहेत, तरीही एका सावकाराविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गंभीर आरोप केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कर्ज फेडता आले नाही म्हणून अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्या सावकाराने चक्क कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे। तसेच काल परवा सावकाराने एका 12 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला। बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचा हैदोस वाढला आहे, असे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले। राज्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकरी, मजूर व गोरगरिबांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येतात। अनेकदा अशा प्रकरणात बड्या व्यक्तींना, पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सावकार आपली पोळी भाजत असतात। त्यामुळे अवैध सावकारीचा धंदा मांडलेल्यांना वेळीच आळा बसत नाही किंवा त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला जात नाही। मात्र आता चक्क आमदार महोदयांनीच सावकाराविरुद्ध दंड थोपटले आहेत। महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवल्या आहेत। अनेक ठिकाणी सावकाराने व्याजाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या बायकांवर, त्यांच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या अत्यंत खळबळजनक घटना घडल्या आहेत। सावकारकीच्या कायद्याचा गैरवापर करून हे हैदोस घालत आहेत। आम्ही या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ। या आदिवासी गावात सावकार शेतकऱ्यांची शेती हडप करत आहेत। जो सावकार पैशासाठी मुलीला विकायला लावतो, अशा सावकाराची मस्ती सरकारने उतरवावी, याबाबत मी विधानसभेत आवाज उठवणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचे नाव घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। माझ्या माणसानं 1 लाख रुपये 25,000 त्या बुरडकडून घेतले होते। त्यानं घेतले होते, मग साल 1-2 वर्ष झाले। कोण घेतले होते? आम्हीच घेतले होते बुरडकडून। मग 1-2 वर्ष झाले, मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाचं, की आता पैसे कसं काय दे आपण। मग त्याच्या हट्यामध्ये ते गेले। मग माझ्याकडे लहान पोरं होतं, मग ते पैसे मागायला लागले। माझ्याकडे पैसे नाही होते। म्हणजे पोरी होती एक मोठीशी, समजा 10-12 वर्षाची। मग त्यानं पैसे मागलेत। मग मी सांगितलं की पैसे तर नाही अजून। त्याची नजर पोरगी जवळ इकडे तिकडे फिरत होता। मग बाहेर पोरगी पाहत होता, पोरगी आहे घरात। मग मी काय केलं, पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा, तिकडे दिली, लग्न केलं तिकडे पैसे घेतले, मग त्याचे कर्ज दिला। किती पैसे घेतले? पोरगीचे घेतले 4 लाख रुपये। ते 4 लाख आणि असं 2 लाख घरून करून त्याला 6 लाख रुपये दिले। बुरळले दिले ना त्याला। मग त्यानं खरेदी केली। मग खरेदी केल्यानंतर मग ते अर्धी खरेदी केली। मग आणखीन माझ्या नावावर बी केली नाही, माझ्या दिराच्या नावावर ते माझ्यासोबत त्याला ठेवले की ते बाई अर्धे पैसे ठेवले होते मागे, तिला ठेवला होता त्यानं। बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो। सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे। या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना चक्री व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि 11 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या। 1 लाख दिले असतील तर त्याचे 6 लाख वसूल केले, 50,000 दिले असतील तर 5.5 लाख वसूल केले। आणि एक पुण्यबाई चव्हाण नावाची महिला आहे, त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं, तर ते फेडता येत नव्हतं। मुलं लहान होते आणि एक मुलगी तरुण झाली, तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली। 4 लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे 2 लाख असं 1 लाखाचे 6 लाख कर्ज त्या ठिकाणी घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न लावलं आणि स्वतःचे पैसे फेडून घेतले। आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका 12 वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केलं तर पास्को दाखल झाला। आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळालेले म्हणून त्या सावकारांनी गहाण ठेवले आहेत।
अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर, त्यांच्या बायकोवर शेतकऱ्याचे व्याजाचे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे. असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पास्को कायद्यामध्ये सुटला कसा? आज एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा न करता सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार. आणि माननीय माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मी आपल्या मंत्र्यांना विनंती करेन, स्वतःही त्या ठिकाणी भेटेल किंवा अधिवेशनाचाही उचलेल की या गावामध्ये जो सावकारचा हैदोस चालू आहे, ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू आहे, त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं. सगळे आदिवासी लोक आहेत, आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहेत की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर 3-3, 4-4 लाखाचं कर्ज काढून पुन्हा यांच्याकडे पैसे लुबाडतो आणि ते कर्ज या लोकांना फेडावं लागतं. एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशाकरता मुलीला विकायला लावतो, अशा मुजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे. हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 बुलढाणा.